सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. तर अ, सर्वप्रथम तुम्हाला मी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज आम्ही जात आहोत मान्सून राईडवरती. आजचा जो व्लॉग असणार आहे तो रिलेटेड टू मान्सून राईड आणि मान्सून राईडचे लोकेशन्स आणि थोडेसे मोटो ब्लॉगिंग कंटेंट असणार आहेत. सो स्टे ट्यून, बघत राहा पुढे काय काय होतं. तर गाईज, मी आहे आता सध्या मुरबाड माळशेज रोडवरती. आय डोंट नो तुम्हाला कितपत आवाज येतो आहे, कारण पाऊस खूप चालू आहे. त्या पावसामध्येच मी माझ्या गोप्रोतून शूटिंग करतो आहे. तर बेसिकली मी माझा प्रवास जो आहे तो सुरू केला माझ्या नवी मुंबई घरापासून टुवर्ड्स तळोजा मार्गे मी कटाईला आलो. कटाईमधून मी पाईपलाईन रोड पकडला आणि पाईपलाईन रोडमधून मी बदलापूर क्रॉस करून मुरबाडमध्ये आलो. मुरबाडमधून आता मी चाललो आहे हेडिंग टुवर्ड्स माळशेज. तर बेसिकली माळशेज घाटाचा एक वेगळा इतिहास आहे. माळशेज घाट हा बेसिकली महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांपैकी वसलेले एक सर्वात इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचं ठिकाण आहे, जिथे पावसाळ्यात ढग रस्त्यावर उतरतात, डोंगर धुक्यांची चादर पांघरतात आणि असंख्य धबधबे या संपूर्ण घाटाला जिवंत करून जातात. हे आहे माळशेज घाट. तर तोच माळशेज घाट मी आता क्रॉस करतो आहे. पावसाने पण हजेरी लावलेली आहे. राईडसोबत पाऊस आणि पावसासोबत हा मोकळा रस्ता. मस्त मजा येते. पुढे आमच्या युवराजदादा आणि विक्रांतदादा पुढे आहेतच, त्याच्या पाठोपाठ मी पण आहे. मुरबाडमध्ये आम्ही थांबलो आहे ब्रेकफास्टसाठी, कारण याच्या पुढे बहुतेक घाट सेक्शन असल्यामुळे आणि दुसरं म्हणजे इकडे ब्रेकफास्टसाठी हा एकमेव लोकेशन चांगला आहे असं बोलत आहेत. सो आम्ही थांबलो इकडे. हॉटेलचं नाव आहे साई मिलन धाबा. इकडे आम्ही ब्रेकफास्ट करतो. ॲक्च्युली आमच्यासोबत आज विक्रांतदादा आणि युवराजदादा आहे, स्नेहाचे दोन चुलत भाऊ. त्यांच्यासोबत आज राईड आहे माझी. तुम्ही बघू शकता बायकर्स लोकांची गर्दी खूप आहे. त्यातली बाईक लागलेली आहे. दोन्ही पण एफजेडच आहे आज राईडला. विकेंड असल्यामुळे या हॉटेलला खूप गर्दी आहे. त्या ऑर्डरच्या लोकांची तारांबळ उडाली आहे. तर आम्ही पण आमचा उपवास असल्यामुळे आम्ही काय वेफर्सवरती भागवलं, पण दादाने इकडे मिसळ घेतली होती. अर्धा तासाच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला मिळाली. ठीक आहे, घेतलेला आहे, बट लेट सी. आय विल ट्राय माय बेस्ट. तर बेसिकली मी येतो आता. जस्ट आम्ही नाश्ता केला. नाश्ता करून आम्ही परत आगेकूच करतो आहे, माळशेज घाटाकडे रवाना होतो आहे. तर माळशेज घाटाचं महत्त्व काय आहे, तर तो एक महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध माउंटेन पास म्हणून ओळखला जातो. तो कसा, कारण तो कल्याण आणि जुन्नर या दिशेला जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांपैकी एक आहे. हा संपूर्ण परिसर सह्याद्रीचाच एक पार्ट आहे. सह्याद्रीचाच एक भाग म्हटला तर अवगत होणार नाही. आणि ह्यालाच आपण वेस्टर्न घाटचा एक पार्ट कन्सिडर करतो. पण माळशेज घाट हा फक्त निसर्गासाठी प्रसिद्ध नाही आहे. हे जे शॉट्स मी घेतलेले आहेत ते बेसिकली माळशेजच्या पायथ्यापासून आहेत, म्हणजे माळशेज घाट सुरू व्हायच्या अगोदर हा आम्ही शॉट्स घेतला. तर आम्ही आता कन्सिडर करतो आहे की आगेकूच करतो आहे पुढे आता ऑलमोस्ट 2 किलोमीटरवरती आम्ही घाट सुरुवात झालेली आहे. ऑलमोस्ट 2 किलोमीटरमध्ये आमचे माळशेजचे जे मेन पॉईंट. आता माळशेज घाटाला प्रारंभ झालेला आहे आणि ह्या घाटामध्ये जो काही मनमुराद मी आनंद लुटतो आहे तो शब्दात सांगण्याजोगा नाही आहे. पावसाने पण मजबूत साथ दिलेली आहे आणि दुसरं म्हणजे इतका सुंदर रोड आणि त्या सुंदर रोडसोबत हे इतकं सुंदर क्लायमेट, हिरवीगार वनराई असलेला हा माळशेजचा भाग आणि त्यासोबतच मी जे ड्राईव्ह करतो आहे, अफलातून. जो आठवड्याभराचा वर्कलोड होता किंवा वर्कलोड स्ट्रेस होता तो सगळा माझा ह्या राईडमधून निघून गेलेला आहे. बेसिकली ह्या घाटातून ट्रॅव्हल करताना मनात एकच विचार असतो की परत यावं या घाटात, परत यावं, परत राईड करावी. काहीजण येतात आपला विकेंड एन्जॉय करण्यासाठी, काहीजण येतात आपली ट्रेकिंग म्हणून ह्या घाटात येतात आणि ह्या घाटाच्या आजूबाजूला असणारे गडकिल्ले ट्रेकिंग म्हणून येतात, काहीजण ॲडव्हेंचर म्हणून येतात, तर काहीजण नियर बाय लोकेशन असल्या कारणास्तव येतात. तर मी जो आलो आहे ते मोटो व्लॉगिंग आणि मॉन्सून राईड या भटकंती करण्यासाठी आलेलो आहे. व्हॉट अ व्ह्यू आणि व्हॉट अ क्लायमेट, शब्दात मांडू नाही शकत.
राईड करताना जी मजा येते आहे. तर इथे वॉटरफॉल खूप आहेत. वॉटरफॉल ऑलमोस्ट माळशेज घाटामध्ये 10च्या वरती, ऑलमोस्ट 10-15च्या वरती, एक्झॅक्ट काउंट मला सांगता नाही येणार, पण 10 ते 15च्या वरती काउंट वॉटरफॉल्स आहेत. आणि इकडे पब्लिक खूप मनमुराद आनंद लुटते आहे वॉटरफॉलला. सॅटर्डे असल्याकारणास्तव सुद्धा गर्दी आहेच, पण गर्दी असल्याकारणास्तव थोडंसं काळजी घ्या. आणि घाटमाथ्यावरती धुकं असल्यामुळे ड्राईव्ह पण सेफ ड्राईव्ह करा. स्वच्छता राखा घाटमाथ्यावरती आणि माळशेज घाटाची सुद्धा. तर आता आम्ही आगेकूच करतोय माळशेज घाटातून. फॉग एवढा आहे ना की पुढचं काही दिसूच शकत नाही, दिसतच नाही आहे. तरी पण मी जितकं कवर करण्याचा करतो आहे प्रयत्न. विक्रांत आता थांबले होते, मी पण थांबलो इकडे बाईक घेऊन. सो आम्ही आता पॉईंट डिस्कस करतो की कुठे जायचं, काय करायचं. आणि माझा फोन मी युवराजदादांकडे दिला होता. युवराजदादांनी थोडेफार शूट त्यांनी घेतले. मी माझी बाईक प्रॉपर ठिकाणी पार्क करत होतो, कारण सिंगल रोड असल्या कारणास्तव बाईकमध्ये लावता अलाऊ नाही आहे. सो साईडला बाईक घेतली. तोवर युवराजदादांनी निसर्गरम्य नजरांना शूट केला. तर गाईज राईड अगेन सुरुवात झाली. तर मी इन्फॉर्मेशन मगाशी देत होतो तुम्हाला की माळशेज हा बेसिकली जून ते सप्टेंबर काळात माळशेज घाटाचं रूप एक वेगळंच असतं. विंटरमध्ये ऑब्व्हियसली असतो, पण जून ते सप्टेंबर या पावसाळ्या ऋतूच्या कालावधीमध्ये हा घाट खूप वेगळा आणि त्याचं एक सुंदर रूप पाहायला मिळतं. हिरवागार डोंगरांवरून कोसळणारे असंख्य धबधबे, त्यानंतर रस्त्यावर पसरलेलं धुकं, ढगांनी झाकलेली शिखरं आणि प्रत्येक वळणावर मिळणारा एक नवीन नजारा. म्हणून माळशेज घाट हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय मान्सून डेस्टिनेशनपैकी एक मानला जातो. या परिसराची आणखी एक खासियत म्हणजे इथली बायोडायव्हर्सिटी आणि सह्याद्रीचा वेस्टर्न घाट पार्ट. त्यामुळे हा घाट अजूनच लोकप्रिय म्हणून मानला जातो. इकडे महाराष्ट्रातच काय तर महाराष्ट्रातील बाहेरचे विजिटर्स लोक किंवा पर्यटकसुद्धा विजिट करतात. तर गाईज घाटामध्ये जेव्हा तुम्ही ड्राईव्ह करताय तर तुमचे हेडलॅम्प म्हणा किंवा तुमचे हजार्ड लाईट आहेत ना, ते कंटिन्यू ऑन राहणं गरजेचं आहे. महाराष्ट्र पोलीस इथे तत्पर असतात सेवेसाठी. पोलिसांची पण देखरेख ह्या घाटामध्ये असते. तुम्ही बघितलं असाल मागच्याच एका स्नॅपमध्ये किंवा शॉटमध्ये. तर सांगण्याचं मला हेच आहे की घाटामध्ये आपण जेव्हा ड्राईव्ह करतो आहे ना, तर ड्राईव्ह करतेवेळी तुम्ही आपला हजार्ड लॅम्प आणि हेडलाईट आणि टेल लॅम्प हे कंटिन्यू ऑन असणं गरजेचं आहे. कारण खूप फॉग असल्यामुळे समोरून येणारे व्हेकल्स असो, बाईक असो, तर ते दिसू शकत नाही. आणि एक गिअर डाऊन असला तर खूप बरं पडेल, कारण रस्ता अरुंद आहे आणि मेन म्हणजे फॉग खूप आहेत. आणि फर्स्ट प्रेफरन्स आपला असतो सेफ्टी इम्पॉर्टंट आहे आपली. तर गाईज आम्ही आहोत आता माळशेज घाटामध्ये आम्ही डोक्याचा मनमुराद आनंद लुटत आहोत. सह्याद्रीचा विहंगत नजारा तुम्हाला इथं बघायला मिळतो आहे. पाऊस तर आहेच, आणि दुसरं म्हणजे पावसासोबत धुक्याची पण साथ आहे. त्यामुळे धुक्यांनी पण असे चादर पांघरलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे अजून माळशेज आम्ही अर्धा पण सर नाही केला आहे. ऑलमोस्ट आमचा 10% आत्ता सुरुवात झाली आहे माळशेजला. पण एवढा चांगला आणि अप्रतिम नजारा आहे ना आपला तुम्ही बघू शकताय. रायडर लोक पण आहेत. मी पण मोटो ब्लॉग करत राईड पण करतो आणि इकडे घाट पण फिरतोय.
मित्रांनो, हा आहे आपला सह्याद्री. पावसामध्ये आम्हाला इकडे एक चहावाला भेटला. त्याचा जुगाड बघा, जुगाड आणि मित्रांनो. कोळसा आहे आणि कोळशाच्या वरती त्यांनी काय ठेवलं आहे. त्या मशीनला त्याला काय बोलतात, या मशीन? हां, हो, गावी लोहारांचं काहीतरी असतं ना. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भाग 2 आम्ही लवकरच घेऊन येतो. थँक्यू.